ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. जनजागृती करायची चांगली व्यवस्थित पद्धतीने पाहिजे ना. पण आता काय 100 मिनिटच्या पुढे झालं की एवढा रेट 200 ते 300 पर्यंत, त्यापेक्षा जास्त रेट 300 ते 500 वापरला तर एवढा रेट असं का? आता एफआयआर ठरवलं, आम्ही सुद्धा ठरवलं. ही कुठली पद्धत आहे? कमर्शियल मैं बंदे नवाज आदम साहब नदाब, रहने वाला MIDC आशा नगर में रहता हूँ मैं, और बहुत सालों से रहता हूँ. कभी भी ऐसा स्मार्ट मीटर बटाने के बाद ऐसा बिल आ रहा है, 3-4 पट बिल आ रहा है और भरने का हमारी क्षमता नहीं. हम कहाँ से भरेंगे? हम तो काम करो खाने वाले लोग हैं, भरने का हमारा अच्छा होता नहीं. और बहुत सारे लोगों की भी साथ मैं इधर तकरार लेके आया था इनके साथ, और हमारे जो अभी तकरार अंदर दिए हैं इसके ऊपर कुछ तो करेंगे. हमारी उम्मीद है, हमारी शासन से उम्मीद है कुछ तो मसला हल होना हमारा. आदेश नाही आहे सरकारचं काय का? शासन सांगितलं आहे आपल्याला, क्लिअरच आहे आपल्या केंद्र शासन. काय म्हणून मीटर कंपनी बसवणं आहे, कंपल्सरी आहे म्हणून. उद्या होईल सोड, बसवतील पण सगळे. नाही, हे बसवण्यामुळे पण हे जे आहेत ना गोष्टी, ह्या तरी सुद्धा दुरुस्त झाल्या पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी असू शकतात अशा प्रकारे कवा लोकांनी 10-20 वर्षाखाली वायरिंग केलेली असते, माहित नसते लोकांना. ते आपल्या इथं बऱ्याच ठिकाणी ते चिकटपट्ट्या लावून वापरायची सवय आहे. तो मोजणी करते, आधी मीटर ते मोजणी करत सुरक्षितता आहे तर चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही जनजागृती करणं, काही लोकांचे छोटे मोठे फॉल्ट असतील तर काढून देणं, या गोष्टी करा ना. आता ठाण्यात तर सगळे मीटर काढून त्यांनी महावितरणात कामी टाकलेत लोकांनी चांगल्या पालनीमधल्या, म्हणजे कॉम्प्लेक्स मध्ये खाल्लं सगळे मीटर काढून